पाणीपुरी खायला आलोय आम्ही, मी आणि माझी आरू मॅडम. क्यूटू पुटू पटिटू. लागलं रे माझ्या लिप्सला. सॉरी. आजी पण आली, आजी आणि सर्व आत्या बित्या चालले सर्व कोणत्या तरी एक्झिबिशनला. तू खाते पाणीपुरी? जान्हवी तिकडे आली आहे, आम्ही खाऊन जातो. हा, आरूचा दात तुटला, स्टीलवाला तुटला. हे लोक एक्झिबिशनला चालले, मी आणि अरुण. आम लोग नाही जाते. आणि आरूचा स्टीलचा दात तुटला आणि तो तिने पेपरमध्ये बांधून आणलेला, पण तो पेपर जेव्हा तिने खोलला दातच नव्हता. लेट्स गो. चला उभी राह. अशीच पाहिजे, पडली पाहिजे. हे बा माझ्या खेळांवर बसली साली. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज मी आणि मोनू जरा चाललो आहे थोडीशी थोडासा टाइमपास करायला. म्हणजे असंच घरी बसून खूप कंटाळा जातो. विचार केला काहीतरी खाऊन येऊया बाहेर. आणि म्हणून जरा हळूहळू मी व्लॉग बनवते. आणि मी आता 9 वाजलेत, आता आम्ही लोक रेडी होतो. आणि हे मी जे लावलं आहे ते खरंच खूप मस्त आहे. ह्याच्याने एकदम ना अशी ग्लास टाईप स्किन होत चालली आहे माझी. आता मध्ये मध्ये थोडीशी मला अशी फोडी वगैरे येते, पण ते मला पिरियड्स आलेले म्हणून आलेली. आणि ही वाली तर तसं पण आता बाहेर एवढा पोल्युशन वगैरे आता येत असेल, ते सर्व नॉर्मल आहे. पण ही क्रीम लावल्यानंतरच जो लगेच असा इफेक्ट येतो ना या खोबड्यावर, अशी चमकत असते माझी स्किन. दिसतंय मोनू? मोनू, पिंक पाऊच दे ना माझा. सो मला खूप लोक आणि मम्मीने हे आणलंय आणि ह्याचं काहीच काम नाही. तर मी कधी कधी काय करते माहिती, जे पण माझं हे असतं ना, मला सुकवायचं असतं, तर मी ह्याच्याने सुकवते. अँड गाईज, ह्याच्यामध्ये मला फिल करायचं आहे. मी हे खूप असं चांगलं दिसत होतं म्हणून घेतलं, थोडंसं शायनिंग. आणि मग त्यात आज आलंय माझ्याकडे. आज मोनू, पिंक पाऊच दे ना माझा. मीच घेऊन येते. मोनू हाय बोल. मोनू तिकडे रेडी होते, मी इथे रेडी होते. सो आता मी तुम्हाला थोडंसं माझं दाखवणार पण आहे, मी जशी रेडी होते. आणि मला माझ्या मैत्रिणीचा फोन येतोय, तो उचलू की नको? उचलतो. सो उद्या आमच्या इथे पालखी आहे, तर त्यासाठी ती मला विचारायला कॉल केलेला की तू येणार आहेस का सकाळ सकाळ. पण सकाळ सकाळ तो मेरा लाश भी नहीं उठेगा, तो मेरे से तो नहीं होगा इतना जल्दी जाने को उधर. तर आय थिंक मी थोडंसं ब्राईटनेस वाढवते पहिलं. तर नॉर्मलच चांगलं वाढवलं का नाही, आता अजून काळं झालं. जेव्हा स्क्रीनला टच केलं तर अजून ब्लॅकनेस आला, तर आता वाढवायला लागेल. सो मला हे थोडंसं लूज होत होता टॉप, तर मी ते छोटीशी पिन लावली जी दिसत पण नाही. आणि खरंच माझा हा फिट खूप चांगला वाटतं, तुम्हाला नंतर दाखवते मी. आणि आता बाहेर तर नाही जायचं. ओपन पण केलं तर असं उलटं. सो हे वाईल्ड ग्लो, मी मला खूप लोकांनी सनस्क्रीनबद्दल विचारलं. वाईल्ड मी तुम्हाला जेव्हा पण बोलते ना, ह्याला मिरर इमेज करून बघा. म्हणजे हे जे मी दाखवते आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि फोटोजमध्ये जावा, एडिटच्या ऑप्शनमध्ये, आणि फक्त ह्याला मिरर इमेज करा. म्हणजे फक्त ट्विस्ट करा ह्याला. तर ह्याच्यावर जे पण लिहिलं आहे ते तुम्हाला
तुमच्या कॅमेऱ्यामध्ये सरळ दिसेल. हे आता उलटं दिसतंय. ठीक आहे, तर तुम्ही हे तुमच्या डायरेक्ट कुठे पण सर्च करून ऑर्डर करू शकता. खूप चांगली सनस्क्रीन आहे, पण मी आता नाही लावणार आहे कारण मी सिरम लावते. हा ब्राईटनिंग सिरम आहे. हा मला खूप जास्त आवडला आणि ह्याच्यावरती लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. मी सनस्क्रीनची व्हिडिओ बनवली आहे पण एडिट बाकी आहे. पण मला असं वाटते की एवढी खास नाही म्हणले जशी मी हर टाईम बनवते आणि मला बघून जरा चांगलं वाटेन असं, तर मी ती परत शूट करेन. अजून मी म्हणून ब्रँडला ती व्हिडिओ पाठवली पण नाही. एकदम थोडं थोडंच लावते कारण हे खूप जास्त होऊन जातं. आणि हे सर्व कोरियन फॉर्म्युला सर्व यूज्ड आहेत हे सर्व बनवायला. म्हणूनच हे एवढं आय थिंक व्हाईट कलरमध्ये आहे. ते लोक जास्त राईस वॉटर वगैरे जास्त राईसचं त्यांच्या प्रोडक्ट्स असतात आणि राईस आपल्या फेससाठी खूप चांगला पण आहे. मी कधी पण या एरियाला पण लावते, कधी सोडत नाही. आणि मला ते जास्त हे जे आहे ना माझं पूर्ण हे मला पार्ट पूर्ण मला तोच जास्त आवडतो कारण तोच जास्त स्मूथ आहे एकदम असं. हे पण आहेत पण हे थोडेसे ॲक्ने मार्क्स आहेत जे माझ्या घरी कोणालाच फोडी वगैरे येत नाही, मला एकटीलाच येते. मला पण कधी नाही. हां, मुलीला पण नाही, टचवूड मम्मीला पण नाही, रेशूला पण नाही, कोणाला पण नाही. फक्त मला थोडंफार कधी आले तर येतात. कोई तो एक पनौती होता है ना घर पे, इसके लिए शायद. म्हणून तू हा मास्क यूज केलास माझा मला कसं वाटलं यूज करून? मस्त. साली कुट्टी आहे. पहिला तर ती घाबरली हे बोलायला येस, पण मी बोलली ना मस्त वाटलं तर मला पण हे लावायचं. कसं यूज केलं? बिझी आहे कॉलवर सध्या. सो अजून एक ह्याचा प्रोडक्ट यायचा बाकी आहे. तो कधी येणार आहे मला अजूनपर्यंत काय आयडिया नाही आहे. सो अभी आपण और कुछ लगाने वाला है क्या? थोड़े पे लग तो नहीं रहा है तो आपण नाही लावणार आहे. आणि मला ग्लोई लुक जास्त आवडतं, जे तुम्हाला दिसतं जे शाईन करतं आहे पूर्ण, मला तसं जास्त आवडतं. म्हणून मी कधीच पावडर किंवा तुम्ही लोकांनी कधीच नसेल बघितलं मला लूज पावडर लावताना मेकअप सेट करताना नाही. मी नाही ते पावडर लावणार तरी पण माझा खूप लॉंग टाईमपर्यंत माझा मेकअप स्टे करतो. आणि मला आता ना मी जे हे तोंड काढते ना ते जरा ना मी अवॉइड करते काढायचं, पण ते कुठून ना कुठून स्वतःहून निघून त्याला माझ्याकडे यायचंच असतं, तर मी त्याचं काही स्टॉप नाही होते ते. पण मला असं जास्त आवडतं हे जे मी बांधते ना वरती, मला ते जास्त आवडतं. बघू आता, मला हे नाही माहिती तुम्ही लोक जेव्हा बघतात तुम्हा लोकांना कसं आवडतं. आणि मला ही बॅग तर माझी फेवरेट. बाई तुम्ही लोक पण ही बॅग ऑर्डर करा. अजून मी खूप सारे आहेत सवानावरती चांगले चांगले बॅग, पण मला खूप लोकांनी ह्याची लिंक मागितली, खूप लोकांनी. आता आणि तुमच्यामधनं कोणी ऑर्डर केले ते पण मला सांगा. मी वकून थकली पाहिजे, तुला एवढं वाकायला आलं, मला मी एवढी वाकली आहे. सोनू सर्व बॅकग्राऊंड म्युझिक ना त्यात येतंय, मी वाकली आहे. हा ना, मोनूचं जेव्हा पण असतं ना, मोनू ज्या पण व्हिडिओमध्ये असते आणि मागून फोनवर काहीतरी गॉसिप तू देऊ टाकते लोकांना, असं काय काय बोलून. आणि मी हे झुडिओमधनं घेतलेलं. मी तुम्हाला कोणत्या पण झुडिओमध्ये हे भेटेन. आणि मला हे आवडतं लावायला, थोडंसं पिंक वाटतं आणि चांगले वाटतं. माझे हे ड्राय पण खूप होत आहे तिथे आल्यापासून. सो माझं फेवरेट गोष्ट 1 2 3 लवकर सांगा मी काय माझं फेवरेट काय. आता मी काय लावणार आहे? ब्लॅश. हे जरा माझं जे आयब्रोचं होतं ते सर्व माझ्या बॅगमध्ये सर्व पसारलं, म्हणून मी त्याला बेदखल करून टाकलं. ह्याच्यात नाही ठेवत मी ते आता. मी त्याला उधर रखती हूँ. आणि बेस्ट आहे हा, इनसाईटचा आहे, मला खूप आवडतो. आणि मला त्या दिवशी पण एक पोरगी बोलली की मी तिला फॉलो करते इन्स्टावरती आणि ती पण मला फॉलो करते. ती बोलली म्हणजे अशी अननोन आहे, मी ओळखत नाही तिला अशी, यार तू जे ब्लश लावते ते मला खूप आवडतं. अरे हा तो ब्लशने चांगला आहे. मी नजर गेली आहे त्यावर तर कधी पण गायब होऊ शकतो. बोलतो तुझा
हलक्या हलक्या हाताने लावते हा मी, आणि मला खूप आवडते असं ब्लश लावायला. थोडंसं जास्तच लावते मी, आणि ते मेकअप ह्याच्यामध्ये थोडंसं ते असा धब्बा धब्बा टाईप, मला नाही माहिती का तुम्हाला असं वाटतं ते, पण थोड्या टाइम नंतर म्हणून नाव नको घेऊ. आणि थोड्या टाइम नंतर ब्लश थोडासा निघून जातो, तर जेव्हा आपण लावतो तेव्हाच थोडासा जास्त लावायचा. म्हणूनच माझा ब्लश मी जेव्हा फिरून मिरून येते घरी येते तरी पण राहतात. आणि हे थोडंसं लूज आहे, पण ठीक आहे, उभी राहिली मी तर चांगलं वाटतंय. आणि मला माझा हात थोडासा असाच ठेवायला लागतोय. आज जरा लाईट कमी आहे, तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या दोस्तो. हे दोस्तो बोलायचं खूप मला घाण आदत लागली, आणि आता मला हे नाही आवडत आहे, स्वतःहूनच नाही आवडत मला. आणि तुम्हाला माहिती मला कधीच नाही वाटलेलं की मी कधी माझं यूट्यूब चॅनल ओपन करणार. म्हणून तुला वाटलेलं हां, मी आता हेच बोलवते. हॅलो का जेव्हा छोटे होते ना तेव्हा हॅलो का या गोष्टीवरनं भांडायचे. मी यूट्यूब चॅनल बनवेन. मोनू आणि ईशूला खूप जास्त वेट होता, आणि मला खूप क्रिंज वाटायचं आहे सर्व. म्हणजे माझ्यामध्ये तेव्हा एवढा कॉन्फिडन्स नव्हता. मला असं वाटायचं की मी कायच बनवेन, मी कायच बोलेन, कोणच मला बघेन. पण अलग प्लॅन्स असतात. ईशूने माझी वॉच बेच घेऊन गेली ना, तर मला खूप विचित्र वाटते, कारण मला वॉचची अशी सवय लावली ना रोशनीने. सध्या रोशनीला माझ्यावर थोडासा राग आला, म्हणजे माझी बोलत नाही, पण ती पागल आहे थोडीशी. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत असतो. मला एवढं माहिती की ती माझ्याशी बोलणं तर बंद नाही करणार आहे. आणि मी तिला मनवत पण नाही, कारण मला असं वाटते की मी मनवलं तर अजून खराब होत जाईल. काय तिला काय कशा पण कोणत्या पण गोष्टींवरनं राग येतो, पण ठीक आहे, नाही आहे तिला जास्त राग. ते थोडे दिवसच आहे तिचं, डोळ्यात गेलं. हे मी यूज करते. मी हे घातलंय ना, ते खूप चांगलं वाटतं. तर मला असं नाही वाटत की मी हे घालून आता पूर्ण खराब करते. माझा मस्कारा, इसके सिवाय तो आपण जान दे देगा. मी हे कधीच विसरत नाही लावायला. अरे नाव नको घेऊ तर. मस्त एकदम चटपटा काहीतरी आलेला वाटतंय, मी विसरून गेली. काहीतरी बोलणार याद आलं. मला असं वाटतं मी हळूहळू ना फुल मम्मीची हे बनत चालली आहे. पण मम्मी पण असंच रेडी व्हायची, आणि जेव्हा मम्मी रेडी होते ना, मी मम्मीला अशी बघतच राहते. लहानपणापासून आहे अशी बघतच राहते मी तिला, नुसती अशी ॲडॉर करत असते. आणि ते सेम मोनू आणि इशू जेव्हा मी रेडी होत असेल तेव्हा, आणि तेच सेम जर त्या लोक रेडी होत असेल तर मी त्यांना. आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये हे प्रॉब्लेम आहे की ही चांगली गोष्ट आहे, मला नाही माहिती. म्हणून पप्पाला फोन कर. पप्पाचा मला फोन आलेला की तू पप्पाला फोन केला आणि मग आता उचलत नाही. मी पप्पांना फोन केला, किती लागला? अरे मग उचल आणि सांग. मला आलेला, मला म्हणजे नाही उठ आणि तिला दे फोन. ती त्या रूममध्ये, मी या रूममध्ये. मला तो उठून जायचा तिकडे कंटाळा येत होता. तर पप्पांचा चालू झाला, हां आणि तू गाडी शिकणार आहे आणि तुला गाडी चालवायची आहे, तुझ्या ताकद नाही आणि तुला गाडी चालवायची आहे. ह्याच्या झोपल्यात आणि गाडी चालवण्यामध्ये काही संबंध नाही आहे.
आळसपणा आहे फक्त. आणि गाडी जेव्हा मी ही माझ्याहून येडी आहे, मी माझ्याहून जास्त ब्लश लावते. अरे हा खरंच खूप जास्त लावते मी. हा. मला blush आणि कसा पण लावते. हे बघ आता कसं लावलंय. आणि खाली पण लावायला विसरू नका गाईस. मला तर एकदम माझा आता नाक लाल आवडतो. मी कधी कोणाला मी इन्फ्लुएन्सर. मला लोक म्हणतात तू इन्फ्लुएन्सर आहे. माझं असं होतं की नक्की आहे मी असं होऊन झालं. आहे नक्की ऐसा भी है कुछ. मेरे को तो नहीं लगता है पर ठीक है. मी हे कधी कधीच लावते. बस अभी आपण लगाएगा. आता हे ब्लश लावल्यानंतर मला आठवलंय तुम्ही लोक ही गलती करू नका. पण ठीक आहे. आणि ह्याचं जास्त कव्हरेज नाही म्हणून स्पॉट्स हे नाही होणार आहेत. पण आपण आपलं चरबी म्हणून थोडंसं लावायचं. मला वाटतं ना मी ना थोडी सट्टिया गई. तू सटिया काहीच आहेस. माझा टॉप घातलाय आणि बोलते यार काय टॉप आहे, मी ते हे घालणार असंच घालणार, मला तर नाही आवडलंय, अभी मेरा नजर पड गया है. आणि मी पिंक झुडिओ मधनं लिपस्टिक मी आता माहिती भक्ती दिसत होती आणि आता बोलू सॉरी बोल. ठीक आहे आता मला बोलू. पिंकी पुंकी टुंकी झाली आहे. मला जास्त पिंक पिंक आता आवडतं, मला नाही आवडायचं. आणि मी पिंक लिपस्टिक लावायची पण नाही, पण ही चांगली वाटते. किती चांगली वाटते ना. आणि खाली ठेवलं की जास्त खाली पडतं. पण इसका भी कुछ तो जुगाड़ कर ही लूंगी मैं. सो मी ही जीन्स आणि हा टॉप घातलाय तर दोन्ही पण चांगला वाटतो आहे. इथे कोणाच्या बापाने लावलेली पॅन्ट. कोण आहे असं महान आदमी आपल्याकडे बघितलं हिचा ब्लश, बघितलं हिचा ब्लश कसा असतो माहितीये, स्ट्रेट. हा म्हणून किती गोरी वाटते बा माझ्यापेक्षा. अय्या शी सोनू अशी काळी हड्डी का वाटतेस तू. मला नाही माहिती. बरं मी एवढी कमी वाटते तुझ्यापेक्षा. हा म्हणून तू काय लावलंय, फाउंडेशन लावलंय ना. नाही मी नॉर्मल सीसी लावली. म्हणून एवढंच पाठ गोरं वाटतंय. काय हात गोरा वाटतोय बघ. मी बाई गोरीच आहे बघ. जास्त डिफरन्स नाही वाटत. नीट बघ. हात तर गोरेच आहे. हात तर माझे पण गोरे आहेत यार एकदम. कोण पण बोलणार नाही की मी जास्त मेकअप केलाय आणि मी फेक गोरी बनली आहे तर आहे. बोलली इकडे या, एकदा मी. इकडे या, इकडे मी जरा गोरी वाटते. इकडे या. हा इथे ही मोनू जास्त गोरी झाली आहे यार माझ्यापेक्षा. मी जास्त गोरी आहे तुझ्याहून आणि तू कधी एक्सेप्ट करत नाही. पण मी हे आहे का बुवा, तुझ्याहून. हे कधी झालं. मी बाहेर जाते. मी का दोनपेक्षा गोरी आहे. दोनों एक दूसरे को बिना मेकअप के दोनों भी एक दूसरे को बिना मेकअप के नाही दे सकते असं नाही आहे. ऐसे ही है. आणि मला ना हे मला माहिती आहे तुम्ही लोक या गोष्टीसाठी नाहीच बोलणार आहे, पण मला असं खूप आवडतं की मी इथे कट मारू आयब्रोला. मोनूला पण नाही आवडत आहे, माझ्या घरी कोणालाच नाही आवडत, पण मला आवडतं आणि मम्मीला आवडतं. कारण मम्मी को समज सकता है. आणि मी हे सलॉनमध्ये जेव्हा शिकत होती तेव्हाच हे पराक्रम केलेले, तेव्हाच माझा हा कॉर्नर उडालेला जो अजूनपर्यंत नाही आलाय. मोनू आयब्रोला कट मारू. तुला वेळ जिंदगी म्हणून कट करून टाकेन आयब्रोज. यार मला करायचंय, खूप चांगलं वाटतं. मी बोलणार नाही मग देशीला. आणि फिरणार पण नाही दिवसात फोटो पण नाही काढणार. हा समानावरनं टॉप घेतलाय मी. ह्याचा फोटो घेतला ना तुम्ही स्क्रीनशॉट आणि समानाच्या ह्याच्यावरती तुला जाऊन घरातून बाहेर काढून टाकते. काय डोळे बिळे कसे झाले मग आधी तिचे. Next round मध्ये जबरदस्ती वाला है.
मला घेऊन आली मम्मी. मम्मीला मी बघितलं, मम्मीला भाव केलं. मम्मी घाबरली. डोळे कसे झालेत? हा? लायनर लावले. लायनर लावलंय? काजल. हे बघ. मम्मा तू का काळी झाली अशी एवढी? काळी झाली आहे. डाग सारखं काय काजळ लागले काय इथे सगळं डाग डाग black. मला नाही माहिती. आणि तुझं काय चाललंय? मम्मीला बघितलं, मम्मीला घाबरवलं. मम्मी तुला बरोबर कधी डोळे खाली बघ किती काळं काळं झाले. आणि मम्मीने तसं मला ते ऐकूच होतं. नंतर काय चला चला, मारते तो. तुझी पोरी घेऊन मरते आणि मला पण मरायला लावते. काय घाण झाली आता. वरती आहे. बोलू कुठे आहे? बाबून आलं ना. अच्छा इथे. बाय का? भांडलं कधी असते कधी